फक्त लहान मुलांनाच नाही तर मोठ्यांनासुद्धा बिस्किट खाण्याचा मोह आवरत नाही. गरमागरम चहा, कॉफी सोबत कुरकुरीत बिस्किट खाणं म्हणजे सुखच असतं. घरात नाश्त्याला काही खायला नसेल तर आपण लगेच चहा बनवून सोबत बिस्किट खाणं पसंत करतो. बाजारामध्ये क्रीम बिस्किट, चॉकलेट फ्लेवरचे बिस्किट असे वेगवेगळे बिस्किट असतात. आज मी तुम्हाला अगदी झटपट तयार होणारे तिळाचे बिस्किट बनवून दाखवणार आहे. त्यासाठी साहित्य काय काय वापरले ते एकदा बघून घ्या. सर्वप्रथम एका बाउलमध्ये मी पाव कप बटर घेतलेला आहे. हे बटर मिक्सरच्या साहाय्याने छान फेटून घ्यायचं. सोबतच जर तुम्ही हे बिस्किटं लगेच बनवणार असाल तर ओव्हन 200 डिग्री सेल्सिअसला प्रीहीट करायला ठेवायचं. आता बटर देखील छान फेटलं गेलेलं आहे. आता त्याच्यामध्ये मी अर्धी वाटी पिठी साखर घातलेली आहे. पिठी साखर आणि बटर हे पुन्हा एकदा छान फेटून घ्यायचं. बटर आणि पिठी साखर आता व्यवस्थित मिक्स झालेली आहे. हे बघा, अशा प्रकारे जर छान टेक्स्चर आलं तर पिठी साखर आणि बटर हे छान फेटलं गेलेलं आहे असं समजायचं. आता ह्याच्यामध्ये मी 1 वाटी मैदा घातलेला आहे आणि 1 छोटा चमचा बेकिंग पावडर घातलेली आहे. सुंठ किसणीने किसून घातलेला आहे. तुम्ही जायफळ किंवा वेलचीची पूडसुद्धा घालू शकता. हे सगळं व्यवस्थित आता मिक्स करून घ्यायचं. बिस्किटासाठी पीठ मळताना हे पीठ आपल्याला जास्त मळायचं नसतं, ते फक्त एकत्र मिक्स करून घ्यायचं असतं. अशा प्रकारे हाताने हे पीठ सगळं एकत्र करून घ्यायचं. गरजेप्रमाणे ह्या पिठामध्ये थोडं थोडं दूध टाकत ह्या पिठाचा मऊ गोळा तयार करून घ्यायचा आहे. दूध हे नेहमी रूम टेम्परेचरवरचंच वापरायचं. अशा प्रकारे पिठाचा मऊ गोळा तयार करून घेतलेला आहे. आता हा पिठाचा गोळा आपण 10 मिनिटं झाकून फ्रीजमध्ये ठेवून द्यायचा, म्हणजे हे पीठ छान सेट होतं. 10 मिनिटानंतर पुन्हा हे पीठ थोडंसं मळून घ्यायचं आणि त्याचे लहान लहान गोळे तयार करून तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही त्याचे बिस्किटं तयार करू शकता. इथे मी बिस्किटांना लांबुटका आकार दिलेला आहे. तुम्ही या पिठाच्या लाटून, हाताने थापून किंवा मोल्डने तुम्हाला पाहिजे तशा आकाराच्या कुकीज बनवू शकता. आता हे तयार केलेलं बिस्किट मी भाजून घेतलेल्या तिळामध्ये घोळवून घेतलेलं आहे. तीळ हे ह्या बिस्किटाला व्यवस्थित सगळ्या बाजूनी लागले पाहिजेत. तीळ लावल्यामुळे हे बिस्किटं दिसायला देखील खूप छान दिसतात आणि चवीलाही खूप छान लागतात. अशा प्रकारे हे बिस्किट तयार झालेलं आहे. उरलेली सगळी बिस्किटं मी अशाच पद्धतीने तयार करून घेणार आहे. तुम्ही ही बिस्किटं ओव्हनमध्ये सुद्धा बेक करू शकता, तसेच कढईमध्ये सुद्धा बेक करून घेऊ शकता. ओव्हनमध्ये ते 180 डिग्री सेल्सिअसला 25 ते 30 मिनिटासाठी ठेवून द्यायचे. अशा प्रकारे तिळाची बिस्किटं ही तयार झालेली आहेत. दिसायला सुंदर आणि खायला देखील अप्रतिम लागणारी ही बिस्किटं तुम्ही सुद्धा घरी नक्की ट्राय करून बघा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.